नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच ऑनलाईन परीक्षा होऊ नये यासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे. त्यावरती एमपीएससीनी तत्सम सरकारच्या बॉडीने शिक्षण विभागाने लक्ष देऊन ह्या एक्झाम ऑनलाईनच्या घेण्यासंदर्भात एक निर्णय घेतला. एमपीएससीने प्रसिद्धीपत्रक आणलं आणि जुलै 2027 नंतर आम्ही ऑनलाईन घेऊ असं पण सांगितलं. या दरम्यान मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा काही गोष्टी एमपीएससीला आणि संबंधित डिपार्टमेंटला सजेशन म्हणून दिलेले आहेत किंवा आदेश म्हणून पण दिलेले आहेत. थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया की यानंतर या संबंधित डिपार्टमेंटनी जी-आर पण काढले की ऑनलाईन एक्झाम घेण्यासंदर्भात हे जी-आर आहेत. शिक्षण विभागाची ही जोरदार तयारी चालू झाली ऑनलाईन घेण्याची आणि नवीन जी-आर सुद्धा त्यांनी काढून टाकलाय. थोडक्यात काय म्हणणं आहे ते पहिले समजून घेऊया आणि मग विद्यार्थ्यांची आणि संबंध महाराष्ट्राची मागणी काय ते पण आपण थोडक्यात व्हिडिओच्या शेवटीला समजून घेऊया. बघूया आपण पहिले मागणी काय आहे. बघा, तुम्हाला माहिती असेल काही दिवसांपूर्वी सीएमओ महाराष्ट्र यांनी ट्विट पण केलं होतं की यामध्ये काय सांगितलं महत्वाचं. बघा, काही मुद्दे तुम्हाला मी सांगतो ज्यामध्ये मीटिंग पण झाली, ज्यामध्ये एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार हे पण अवेलेबल होते. राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये सरांनी म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की एक सुरक्षित पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच त्यांचा आग्रह राहिलेला आहे. त्या दृष्टीने त्यांनी सांगितलं की परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे, निकाल पण वेळेत लागले पाहिजे, पण यासाठी त्यांनी सांगितलंय की सुरळीत सुद्धा प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळाला पाहिजे. ऑनलाईन जर घ्यायचं असेल तर प्रत्येक यंत्रणेला वेळ द्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या सुधारणा राबवत संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 27 पासून अंमलात आणावी हा दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला. आणि विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्व यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीनेच परीक्षा घ्याव्यात हा तिसरा मुद्दा, असं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं. आता बघूया आपण यामध्ये त्यांची बैठक पण झाली, ती 16 जुलैला बैठक झाली, ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आता एक नवीन जी-आर 17 जुलै 2026 ला आलाय. म्हणजे 16 जुलैला बैठक झाली आणि बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जे आदेश दिले असतील त्यानुसार हा जी-आर पण उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढलेला. जी-आरचं टायटल आहे ऑनलाईन परीक्षांसंदर्भात माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत. आता या समितीमध्ये काय 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 मुद्दे थोडक्यात समजून घेऊया. सन 2026च्या द्वितीय पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय विधानसभा सभागृहात शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येईल असे घोषित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे. जे विधानसभेमध्ये हे तुम्हाला माहिती असेल हा मुद्दा खूप खूप चर्चा झाली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. शासन निर्णय काय सांगतो तर सभागृहात करण्यात आलेल्या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. आता ही समिती कोणाकोणाची आहे तर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहे, अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभागात सदस्य आहे, अप्पर मुख्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग, अप्पर मुख्य सचिव वित्तीय सुधारणा वित्त विभाग, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सचिव इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य आणि आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई हे सगळे सदस्य आणि सदस्य सचिव अध्यक्ष असणार आहेत. आता ही समिती नेमकं काय करणार आहे त्या संदर्भात पुढे पण त्यांनी सांगितलंय. सदर समिती ज्या परीक्षा सद्यस्थितीत ऑफलाईन पद्धतीने होतात त्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक सर्व बाबींचा विचार करून योग्य त्या शिफारशी शासनात सादर करते. आता ही समिती शासनाला योग्य त्या गोष्टी सजेशन मध्ये देणार आहे. पण मागण्या आपल्या काय ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो, लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, समितीस आवश्यकतेनुसार संबंधित विभागाचे अधिकारी, तज्ज्ञ व्यक्ती. बघा, पहिलं काय, संबंधित विभागाचे अधिकारी, त्यानंतर तज्ज्ञ व्यक्ती आणि तिसरं म्हणजे संस्थेचे प्रतिनिधी यांना बैठकीस निमंत्रित करण्याची मुभा राहील. संस्थांचे म्हणजे ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख संस्था आहेत त्यांचे प्रतिनिधी सुद्धा इथे बोलू शकतात. यांनी बोलवायला पण पाहिजे. महाराष्ट्रामध्ये असे खूप चांगले चांगले मार्गदर्शक आहे ज्यांना हे मुद्दे सरकार काही मांडायचे आहे. जसं की इग्नाइटच्या माध्यमातून आपण निवेदन दिलेली आहे, पण आमच्यापेक्षा अशी काही मंडळी खूप खरंच चांगली आहेत की जे असे मुद्दे विद्यार्थ्यांसाठी घेऊन पुढे येतात. जसं की कांगणे सर असतील किंवा कराळे सर असतील किंवा इतर कुणी असेल, जर या अशा तज्ज्ञ व्यक्तींना सुद्धा यामध्ये जर बोलण्यात आलं तर नक्कीच हे मुद्दे चांगल्या प्रमाणे मांडले जातील. बघा, इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांच्या बाजूला आहे.
तुम्हाला ज्ञात अज्ञात असेल मला माहित नाही, पण इनडायरेक्टली सुद्धा आमचा बऱ्याचशा या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा असतोच. तुम्ही बऱ्याच जणांना विचारू पण शकता. सो असं नाही की प्रत्यक्ष बघा, काही जणांना उत्तम नॉलेज देता येतं, प्रेझेंटेशन देता येतं, वक्तृत्व चांगलं असतं, काहींना अशा आंदोलनामध्ये एक लिडरशिप करायला आवडतं किंवा त्यांना जमतं चांगलं. सो प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने जिथे जमतं तिथे प्रेझेंट स्वतःला करायला हवं. सो इग्नाइटची पण टीम नेहमी समोर असते. जसं की संभाजीनगरला मी स्वतः अवेलेबल होतो, मी स्वतः माझ्या टीम सहित संभाजीनगरला मोठं आंदोलन झालं, आमचं हेड ऑफिस तिथेच आणि तिथे आम्ही आंदोलनात सगळे उपस्थित होतो. नाशिकला सुद्धा आंदोलन झालं, नाशिकला आमचे प्रतिनिधी उपस्थित होते. नाशिकला गणेश मानकर सर स्वतः गेले होते आणि पुण्याला म्हणजे पुण्याला या ठिकाणी संतोष पाटील सर असतील, योगेश माने सर असतील किंवा आमचे मित्र किरण निंबोरे सर असतील, हे सुद्धा तिथे हिरारीने यामध्ये सहभागी होतात किंवा आपले अजित राठोड सर पण असतात आणि त्यांना आमचा सगळ्यांचा नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, नेहमीच लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेस प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी हजर राहू शकत नाही, याचा अर्थ तो नाही असं नाहीये, लक्षात घ्या. तो इथे तज्ज्ञ व्यक्तींना संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा बैठकीस निमंत्रित करण्याची मुभा राहणार आहे. समितीस आवश्यक सहाय्य राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्ष मुंबई यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येईल, हे पण त्यांनी सांगितलंय. सदर समिती, आता हा स्टार करून ठेवतो मी, सदर समिती आपला अहवाल 2 महिन्यात सादर करणार आहे. म्हणजे आता जर जुलै असेल, ऑगस्ट सप्टेंबर एंड पर्यंत असं म्हणूया, सप्टेंबर 2026च्या एंड पर्यंत हा अहवाल सादर होऊ शकतो आणि या संदर्भात निर्णय पुढे भविष्यात सरकार घेणारच आहे किंवा एमपीएससी पण घेणार आहे. आता हे झालं GRच्या बाबतीत सगळ्या मी तुम्हाला विस्तृतपणे सांगितलेल्या गोष्टी. आता आपल्या ज्या मागण्या होत्या आणि आहेत, नेहमीच असणार आहे, तो या समितीने नक्कीच या मागण्यांचा विचार करायला हवा. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला किंवा त्यांच्यामधला कोणी सदस्य कर्मचारी असेल त्यांनी पण त्यांना दाखवला तर खूप बरं होईल. महाराष्ट्रातल्या संबंधित महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास किंवा विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. बघा, ऑनलाईन घेण्यासंदर्भात दुमत नाहीये. बघा, ऑनलाईन तर पहिली गोष्ट व्हायलाच नाही पाहिजे. का? कारण इथून मागचा अनुभव सांगतोय आम्हाला. ऑनलाईन का नको घ्यायला, हा अनुभव इथून मागचा सांगतोय. पण दुसरा मुद्दा आहे की जसं की आता 70,000 जागा भरायची होती आणि त्या संदर्भात न्यूज ऐकायला भेटते आपल्याला की 70,000 जागा भरण्यासाठी एवढ्या एक्झाम घ्यायच्या असेल, एवढे फॉर्म येणार असेल तर ऑफलाईन घेणं शक्य नाही असं पण म्हणतात. याला पण भरपूर सारे मार्ग उपलब्ध आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढ्या शाळा उपलब्ध असताना ऍट ए टाइम तुम्ही किती लाखो विद्यार्थ्यांना घ्या, एक्झाम होऊ शकते. पण काही वेगळे मुद्दे तुम्ही जर म्हणत असाल तर त्यामध्ये मी काही मुद्दे मी ऍड करतो. जसं की ह्या सगळ्या परीक्षा तुम्ही एकाच वेळेस घ्या. मग एकाच वेळेस बघा, ही मागणी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच आंदोलकांकर्त्यांनी मांडलेली आहे. एकाच वेळेस एक्झाम घ्या म्हणजे काय, एकच प्रश्नपत्रिका ठेवा, स्वतःच्या संगणक लॅब डेव्हलप करा, एमपीएससीला म्हणा. नॉर्मलायझेशन प्रोसेस अजिबात करू नका, हे आम्हाला अजिबात मान्य नाहीये आणि याच्यामुळेच आमची मागणी की ऑनलाईन व्हायला नाही पाहिजे. त्रयस्थ कंपनीला महत्वाची जबाबदारी देऊच नका. जे तिथे छेडछाड करतील, गैरव्यवहार करतील, अशा त्रयस्थ कंपनीला ही जबाबदारी देऊच नका. वेळेवर आणि लवकर परीक्षा घेत चला, स्वतःचे मनुष्यबळ वाढवा आणि ते वापरा. टेक्निकल हेल्पसाठी IITचे मोठे मोठे तज्ज्ञ तुम्ही तुमच्याकडे ठेवा कामाला, कर्मचारी अधिकारी म्हणून त्यांना कामाला लावा. त्रयस्थ कंपनीवर आमचा विश्वास नाहीये. तर हे सगळे मुद्दे निश्चितच ऑनलाईन नको आपल्याला, हा मुद्दा आहेच आपला, पण त्याच्यावर तुम्हाला जर ऑनलाईन करायचं असेल, ह्या समितीला जे नेमलेलं आहे की यांनी अहवाल द्यावा असं ऑनलाईन करण्यासंदर्भात, तर त्यांनी ह्या गोष्टी नक्कीच विचारात घ्यावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा GR शिक्षण विभागाकडून आलेला आहे, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते पण मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडतं लाईक करून सगळ्या मित्रांना शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.